होतकरू व मीडियात करिअर करणाऱ्यांसाठी उत्तम संधी. आपण ऑनलाईन ही काम करू शकता. संपूर्ण राज्यभरात प्रसारित होणाऱ्या स्टार 24 तास या वाहिनीसाठी जागा भरणे आहे. यात अँकर, रिपोर्टर, कॅमेरामॅन, एरिया प्रतिनिधी, स्क्रिप्ट रायटर, व्हिडिओ एडिटर, रिसेप्शन व इंटर्नशिपसाठी विद्यार्थी घेणे आहे. अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. नमस्कार, मी प्रतीक्षा. स्टार 24 तास मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर अतिशय घनघोर आरोप केलेत. काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस पाहूयात. राज्यात कोरोनाची अतिशय गंभीर परिस्थिती आहे. 50,000 पेक्षा जास्त केसेस राज्यात असून त्या आटोक्यात आणण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. अँब्युलन्स मिळत नाही, रस्त्यावरती लोक मरत आहेत, रुग्णांना बेड मिळत नाहीत, रुग्णांचे हाल होत आहेत. सरकारकडे पैसे नसतील तर कर्जाऊ काढून नागरिकांना मदत करा. सरकारच्या बैठका होतात, निर्णय होत नाहीत. एक और चीज मैं बहुत स्पष्ट रूप से कहना चाहता हूं, महाराष्ट्र में कोविड की परिस्थिति बहुत गंभीर है. देश के सबसे ज्यादा केसेस, 50,000 से भी ज्यादा केसेस महाराष्ट्र में है. देश की 40% से ज्यादा मौतें ये महाराष्ट्र में हुई है. मुंबई की परिस्थिति और भी खराब है. मुंबई में 1 मई से 29 मई तक की, 1 मई से 25 मई तक की अगर हम लोग टेस्ट देखें तो उन टेस्ट में हमको ये ध्यान में आएगा कि बड़े पैमाने पर इन्फेक्शन बढ़ रहा है और कुल मिलाकर मुंबई में 10,000 टेस्ट की कैपेसिटी है, लेकिन एवरेज 3,500 टेस्ट हो रहे हैं. उसमें भी 30-32% टेस्ट ये पॉजिटिव हमको दिखाई पड़ते हैं. और पिछले 3-4 दिनों का अगर एवरेज देखे तो उससे भी ज्यादा टेस्ट पॉजिटिव आ रहे हैं. देश का एवरेज 4.5% है और मुंबई का एवरेज बहुत ज्यादा बढ़ा हुआ है. इन सारी परिस्थितियों पर सरकार कंट्रोल नहीं कर पा रही. लोगों को इलाज नहीं मिलता, अस्पताल के बेड नहीं मिलते, क्वारंटीन की ठीक व्यवस्था नहीं मिलती, लोगों को एम्बुलेंस नहीं मिलती, रास्तों पर लोग मर रहे हैं. ऐसी परिस्थिति है. लाशें रखने को कई अस्पतालों में जगह नहीं. ऐसे वीडियोस बाहर आ रहे हैं. क्रीमेशन ग्राउंड्स या बरियल ग्राउंड्स की भी कमी हो रही है. और ये सारी परिस्थिति को कंट्रोल में लाने में सरकार बड़े पैमाने पर असफल हो रही है. और शायद इसीलिए आज राहुल गांधी जी, कांग्रेस के प्रमुख, इनका जो स्टेटमेंट हमने सुना, एक प्रकार से जब ये सारी परिस्थिति राज्य सरकार के हाथों से जा रही है तो इसका सारा ठिकरा ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी और शिवसेना के ऊपर डालने का प्रयास राहुल गांधी जी ने किया है. और राहुल गांधी जी का ये बयान कि हम सरकार में तो है पर हमें कोई सुन नहीं रहा, हम सरकार में तो है पर हमारी सुनवाई नहीं होती, हमें वहां बोलने का अधिकार नहीं है, मुझे लगता है इस प्रकार का स्टेटमेंट ये बिल्कुल अपनी जिम्मेदारी को झटक देने जैसा है, अपनी जिम्मेदारी से भागने जैसा है. और सारा का सारा अब इस सरकार के सिर पर, उद्धव जी के सिर पर, मुख्यमंत्री जी के सिर पर मढ़ने की ये कोशिश हो रही है. सरकार में और सरकार की पार्टियों में अब एक दूसरे को ब्लेम करने की एक प्रकार से होड़ लगी है, ऐसा मेरा मानना है. ये अंतर विरोध से सरकार गिरेगी. हम तो आज इतना ही देख रहे हैं कि कोरोना की फाइट में सरकार अक्षम है और ऐसे समय हम जो मदद कर सकते हैं हम करने की कोशिश करेंगे और सरकार को जगाने की कोशिश करेंगे. मैंने पहले ही बताया, हमारा प्रयास सरकार को भगाने का नहीं है, सरकार को जगाने का है. मैं ऐसा कह सकता हूं कि पवार साहब तो सारी चीजें जानते हैं, जानने के बावजूद इस प्रकार का स्टेटमेंट अगर वो देते हैं तो आई एम क्वाइट डिसअपॉइंटेड अबाउट इट. आमच्याकडनं एखादी गोष्ट मिळाली पाहिजे असं वाटत असेल तर आम्ही त्याचा पाठपुरावा करायला तयार आहोत, कारण राज्य आमचं आहे, महाराष्ट्राचे आम्ही आहोत, त्यामुळे काही प्रश्नच नाही आहे. मुळामध्ये माझा सवाल वेगळा आहे. माझा सवाल हा आहे की राज्य सरकारने विरोधकांना कधीतरी विश्वासात घेतलं का? एक बैठक झाली, की कधी झाली बैठक? ती बैठक 2 महिन्यांनी झाली.
कोरोनाचा प्रश्न सुरू झाल्यानंतर 2 महिन्यांनी बैठक झाली. त्यानंतर कुठली बैठक झाली का? आता आपण बघा की ज्या दिवशी आम्ही निवेदनं दिली त्या दिवशी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना देखील पत्र दिलं होतं. अतुल भातखळकरांनी पत्र दिलं होतं की आमचं शिष्टमंडळ आपल्याला येऊन भेटू इच्छितं. ऑटो जनरेटेड आम्हाला रिप्लाय आला की तुमचं पत्र हे उचित कारवाई करता पाठवण्यात आलेलं आहे. इव्हन जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये देखील आपल्याला माहिती आहे काय घडलं. त्यामुळे मला असं वाटतं की एकतर्फी असं हे चाललेलं आहे की विरोधकांना विश्वासातही घ्यायचं नाही आणि विरोधकांनी सल्ला देखील द्यायचा नाही. म्हणजे मला तर पहिल्यांदा हे पाहायला मिळालं की सरकारी पक्षाकडनं ट्रोल गँग्स तयार होतात आणि विरोधकांनी सल्ला दिला तर त्यालाही ट्रोल करण्याचा प्रयत्न होतो. यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. आता तुम्ही जर कोरोनाचा मुकाबला करताय तर ट्रोल गँग तयार करण्याची आवश्यकता काय आहे? खोटे अकाउंट तयार करण्याची आवश्यकता काय आहे? त्यामुळे कुठेतरी आपण रोज राजकारण करतोय आणि दुसऱ्यांना राजकारण करू नका असा सल्ला देतोय, हे खपत नसतं. आम्ही विरोधी पक्षात आहोत, कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन आहे. कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन म्हणून जे जे काही लोकांचे दुःख आहेत, वेदना आहेत, त्या वेदना आम्ही मांडू आणि त्याच्यावर जो काही लोकांना रिलीफ आहे तो रिलीफ मिळवून देण्याचा प्रयत्न करू. हा, सरकारला आम्ही मदत करतोच आहे. आता इतक्या मोठ्या प्रमाणात रिलीफ ऍक्टिव्हिटी आम्ही केली, मोठ्या प्रमाणात केली, ती सरकारला एक प्रकारची मदतच आहे. आणि सरकारने याही व्यतिरिक्त पुढे जाऊन आम्हाला सांगितलं की आम्हाला याच्यात मदत करा, आम्ही जरूर करू. काय अडचण आहे त्याच्यामध्ये? केंद्र सरकार उद्योगांसाठी संजीवनी आणण्यासाठी 78,500 कोटी देत आहे. सरकारमधील यात्रिक पक्ष एक दुसऱ्यांवरती आरोप करत आहेत. आघाडी सरकार हे परस्पर आंतरिक विरोधांमुळे पडणार आहे, असं गंभीर वक्तव्यही फडणवीस यांनी केलं आहे. अनेक आरोप फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत सरकारवर केलेत. बिल्कुल सही बात है कि देयर इज नो कोऑर्डिनेशन, कोई भी कोऑर्डिनेशन नहीं है. अभी देखिए, अब ये उनका अंतर्गत मामला है, पर कांग्रेस एनसीपी बैठती है, उसमें शिवसेना और एनसीपी के नेता बैठते हैं, उसमें कांग्रेस को बुलाया नहीं जाता. कांग्रेस के नेता एक स्टेटमेंट देते, दूसरा स्टेटमेंट एनसीपी के देते और तीसरा ही निर्णय होता है. मुख्यमंत्री जी जो घोषित करते हैं उसकी जगह तीसरा ही निर्णय हमको होते हुए दिखाई पड़ता है. रोज एक जीआर निकलता है, वो पीछे होता है. और इसलिए मुझे ऐसा लगता है कि देयर इज नो कोऑर्डिनेशन. जहां तक पवार साहब का सवाल है, मैंने बार बार ये इंगित किया है और आज भी स्पष्ट बताता हूं, भारतीय जनता पार्टी को कोई जल्दी नहीं है. हम सरकार स्थापन करने का कोई प्रयास नहीं करने वाले. ये अंतर विरोध से सरकार गिरेगी. हम तो आज प्रश्नच नाही आहे. मुळामध्ये माझा सवाल वेगळा आहे. माझा सवाल हा आहे की राज्य सरकारने विरोधकांना कधीतरी विश्वासात घेतलं का? एक बैठक झाली, की कधी झाली बैठक? ती बैठक 2 महिन्यांनी झाली. कोरोनाचा प्रश्न सुरू झाल्यानंतर 2 महिन्यांनी बैठक झाली. त्यानंतर कुठली बैठक झाली का? आता आपण बघा की ज्या दिवशी आम्ही निवेदनं दिली त्या दिवशी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना देखील पत्र दिलं होतं. अतुल भातखळकरांनी पत्र दिलं होतं की आमचं शिष्टमंडळ आपल्याला येऊन भेटू इच्छितं. ऑटो जनरेटेड आम्हाला रिप्लाय आला की तुमचं पत्र हे उचित कारवाई करता पाठवण्यात आलेलं आहे. इव्हन जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये देखील आपल्याला माहिती आहे काय घडलं. त्यामुळे मला असं वाटतं की एकतर्फी असं हे चाललेलं आहे की विरोधकांना विश्वासातही घ्यायचं नाही आणि विरोधकांनी सल्ला देखील द्यायचा नाही. म्हणजे मला तर पहिल्यांदा हे पाहायला मिळालं की सरकारी पक्षाकडनं ट्रोल गँग्स तयार होतात आणि विरोधकांनी सल्ला दिला तर त्यालाही ट्रोल करण्याचा प्रयत्न होतो. यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. आता तुम्ही जर कोरोनाचा मुकाबला करताय तर ट्रोल गँग तयार करण्याची आवश्यकता काय आहे? खोटे अकाउंट तयार करण्याची आवश्यकता काय आहे? त्यामुळे कुठेतरी आपण रोज राजकारण करतोय आणि दुसऱ्यांना राजकारण करू नका असा सल्ला देतोय, हे खपत नसतं. आम्ही विरोधी पक्षात आहोत, कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन आहे. कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन म्हणून जे जे काही लोकांचे दुःख आहेत, वेदना आहेत, त्या वेदना आम्ही मांडू आणि त्याच्यावर जो काही लोकांना रिलीफ आहे तो रिलीफ मिळवून देण्याचा प्रयत्न करू.
केंद्र सरकारचं रेल्वे मंत्रालय महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी आडमुठा धोरण अपनावत आहे. पश्चिम बंगालमध्ये वादळ असतानाही एका दिवसाला 2 गाड्या पाठवायच्या. तेथे रात्री 2:30 वाजता 43 गाड्यांचं शेड्यूल केलं जातं. अनेक गाड्या हे मार्ग चुकून चुकीच्या ठिकाणी पोहोचल्या. अशा प्रकारे रेल्वे विभाग जाणून बुजून राज्य सरकारला कोरोना परिस्थितीत बदनाम करत आहे, असा आरोप राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी काल फेसबुकद्वारे महाराष्ट्राच्या सर्व जनतेला संबोधित केले. त्यात त्यांनी केंद्र सरकारकडे महाराष्ट्र सरकारने दररोज 80 गाड्यांची मागणी केली होती. 80 गाड्यांपैकी 30 गाड्या आम्हाला मिळत आहेत अशा प्रकारचा उल्लेख त्यांनी केला होता. यावर चिडून केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने रडीचा डाव खेळण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत 1 मे पासून 24 तारखेपर्यंत जवळपास 555 गाड्यांमधून साधारण 7,76,000 मजूर आपापल्या घरी परराज्यात गेले आणि 26 मे पासून पुढे आम्ही 172 गाड्यांची मागणी केली असताना कालच्या वक्तव्यानंतर अचानक आज ह्या गाड्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एकदम रात्री 2:30 वाजता या गाड्यांचं शेड्यूल पाठवण्यात आलं. यात पश्चिम बंगालसाठी आम्ही फक्त 48 गाड्यांची मागणी केली होती आणि 48 गाड्यांची पुढच्या काही दिवसात मागणी केलेली असताना पश्चिम बंगालसाठी आज एका दिवसात 43 गाड्यांचं शेड्यूल करण्यात आलं. पश्चिम बंगाल सरकारने आम्हाला विनंती केली होती की दररोज फक्त 2 गाड्या सोडाव्या, कारण पश्चिम बंगालमध्ये वादळ आलेलं आहे आणि ह्या वादळात आम्ही जास्तीत जास्त लोकांना सामावून घेऊ शकत नाही, म्हणून फक्त 2च गाड्या आपण पाठवाव्या अशी विनंती त्यांची होती आणि ती विनंती महाराष्ट्र सरकारने मान्य केली होती. आणि अशी विनंती असताना जाणून बुजून एका दिवसात 43 गाड्या सोडायचं जे रडीचा डाव हे सरकार खेळते, केंद्र सरकार, त्यामुळे ते असं दाखवण्याचा प्रयत्न करते की आम्ही त्या गाड्या देऊ इच्छितोय, परंतु महाराष्ट्रातनं लोक पाठवण्याची ताकद महाराष्ट्र सरकारमध्ये नाही. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी, त्यांना दाखवण्यासाठी की आम्ही गाड्या देऊ इच्छितोय परंतु महाराष्ट्र सरकार माणसं पाठवत नाहीये, त्याच्यासाठीचा हा सगळा खटाटोप चाललेला आहे. रेल्वेने ज्या मागे काही दिवसात गाड्या सोडल्या, आपण बघताय की गोरखपूरला जाणारी गाडी ओडिसाला गेली, आज कर्नाटकला एक गाडी जाणार होती ती भलतीच दुसरीकडे कुठेतरी गेली. अशा प्रकारचा सगळा सावळा गोंधळ हा रेल्वेतर्फे चालू आहे आणि ह्याची दूषणं महाराष्ट्र सरकारला जावीत अशा प्रकारचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय. याचबरोबर पश्चिम बंगालच्या नागरिकांना जाण्यासाठी त्या ठिकाणी वादळ आल्याने प्रत्येक दिवसाला 2 ट्रेन याप्रमाणे पाठवण्यात येणार आहेत. यासाठी सहकार्य करावं असं अनुवाहन अनिल परब यांनी बंगालच्या प्रवाशांना केलं. मी पश्चिम बंगालच्या सर्व महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना विनंती करतोय की पश्चिम बंगालमध्ये सध्या वादळ आहे, त्यांच्याकडनं विनंती झालेली आहे आणि म्हणून पुढे काही 2 दिवसानंतर आम्ही आपल्या सर्वांची व्यवस्था जाण्यासाठी करत आहोत. तरी कृपया 2 दिवस आपण महाराष्ट्रातच थांबावं अशी विनंती मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या वतीने करतोय. सध्या कोरोनाच्या प्रश्नावरती महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलंय. नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत राज्य सरकार कोरोना महामारीला रोखण्यात असफल ठरलंय. यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी नारायण राणे यांच्याकडून करण्यात आली. यावर संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेत सरकारच्या काही बाजू मांडल्या. पाठोपाठ आघाडी सरकारचे शिल्पकार व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांनीही राज्यपालांची भेट घेतली. मात्र सांगण्यात आलं सदिच्छा भेट आहे. यानंतर शरद पवार हे मातोश्रीवरती गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत व शरद पवार यांच्यात गुप्त बैठक झाली. यामुळे राजकीय वातावरण गंभीर झालं आहे. यामुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. बाकी राज्यांपेक्षा महाराष्ट्रात कोरोनाचा भडका उडालेला आहे. राज्यात 50,000 पेक्षा अधिक रुग्ण आहेत. एकट्या मुंबईत 30,000 पेक्षाही जास्त रुग्ण आहेत व विरोधकही सारखे प्रखर विरोध करत आंदोलन करत आहेत. यामुळे ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढत आहे. आज जेवढी संख्येत जवळपास 1000च्या जवळपास मृत्यू झालेले आहेत महाराष्ट्रातले रुग्णांचे, हे पाहता हे सरकार कोरोनाशी सामना करायला अपयशी ठरलेलं आहे आणि म्हणून माननीय राज्यपालांनी या सरकारचा विचार करावा आणि परिस्थिती आरोग्याच्या दृष्टीने रुग्णांना सेवा देऊन त्यांचे प्राण वाचवण्याच्या दृष्टी
दृष्टीने उपाययोजना करावी त्यासाठी एक सूचना केली. महानगरपालिका आणि राज्य शासनाची हॉस्पिटल आहे ती लष्कराच्या ताब्यात द्यावी. जर लष्कराच्या ताब्यात हे द्यावं तर राज्य का नाही? आणि कारण हे सरकार उपाययोजना करू शकत नाही, प्राण वाचवू शकत नाही, पूर्ण फेल्युअर सरकार आहे. यांची क्षमता नाही. या सरकारची कोरोनाशी सामना करायची क्षमता नसल्याने हे सरकारला आता नारळ द्यावा आणि राष्ट्रपति राजवट आनावी. राष्ट्रपति राजवट की अगर बात कोई करता है तो सबसे फिट केस है तो गुजरात स्टेट है. अब देखिए अहमदाबाद के हाई कोर्ट ने, गुजरात के हाई कोर्ट ने वहाँ के तैयारी के बारे में क्या स्ट्रिक्चर पास किया वो देख लीजिए. यहाँ के जो हमारे मित्र है भारतीय जनता पार्टी के, चाहे फडणवीस साहब और पूरा वो जो जजमेंट है गुजरात हाईकोर्ट का, देख लीजिए. मुंबईला आल्यानंतर पवार साहेबांची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. मधला काळ हे करोनाच्या त्यामुळे सगळं बंद असल्यामुळे तर त्यांनी सांगितलं होतं की एका दिवस भेटू चहावर, म्हणून ते आले होते. बाकी काही कुठल्याही राजकीय काही चर्चा नव्हती, काहीच नव्हतं, फक्त सदिच्छा भेट. पण महाराष्ट्रातली कल्याण डोंबिवलीमध्ये आज कोरोनाचे 21 नवे रुग्ण सापडले असून एकाचा आज मृत्यू झाला. येथील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 825 वर गेला आहे. यातील 280 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 33 लोकांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवलीत मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. यामुळे केडीएमसी हे कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट होताना दिसत आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयातून एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सर्वांची नजर चुकवून अचानक खाली आल्याने सर्वांचीच धावपळ झाली. ऐनवेळी पोलीस व गेटवरती असलेल्या कर्मचाऱ्याकडे पीपीई किट नसल्याने या पेशंटला आवरणं मुश्किल झालं. या रुग्णाने सगळ्यांची धावपळ उडवली. बघूयात काय झालं ते. पॉझिटिव्ह पेशंट आहे, गेट बंद कर. ते पोलिसाला आवाज दे, पोलिसांना. ते बांबू घे, ते बांबू घे. हात नका लावू त्यांना. कडी मार, कडी मार. ओ गंभीर आहे, गंभीर आहे. स्वारगेट वरती आहे. चला चला बाबा. घे पॉझिटिव्ह पेशंट आहे, गेट बंद कर. ते पोलिसाला आवाज दे, पोलिसांना. ते बांबू घे, ते बांबू घे. हात नका लावू त्यांना. कडी मार, कडी मार. ओ गंभीर आहे, गंभीर आहे. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा स्टार 24 तास. तसंच
अधिक माहितीसाठी www.star24tas.co.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. पहा आता आपल्या घरातील टीव्हीवर हॅथवे नेटवर्क सोबत चॅनल नंबर 119 वर राज्यातील व आपल्या आसपासच्या घडामोडींसाठी स्टार 24 तास हे चॅनल. युट्यूबसह पहा आपल्या घरातील टीव्ही स्क्रीनवर हॅथवे नेटवर्क सोबत